नमस्कार, मी कोमल बन्ने. संगमेश्वर कॉलेजच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज बोलणार आहे त्वरिताचे स्पेशल अचीवमेंट जी एनसीसी मधून तिने स्वतः साध्य केलेले आहेत. नमस्कार, मी त्वरिता सूर्यकांत खटके आणि मी एनसीसी तर्फे महाराष्ट्र टीम मधनं IDSSC कॉम्पिटिशनला सिलेक्ट झाले होते आणि तिकडनं नंतर आमचं सिलेक्शन होतं. तर ऑल ओव्हर महाराष्ट्र 24 कॅडेट्सला सिलेक्ट केलं होतं आणि त्यांच्यामधनं टॉप 16 कॅडेट्सला तमिळनाडूच्या कॅम्पमध्ये रिप्रेझेंट करायचं होतं महाराष्ट्राला. तरी आमचं 24 कॅडेट्समधनं 16 कॅडेट्सची टॉप सिलेक्शन झाली आणि तिथनं आम्हाला तमिळनाडूमध्ये कॅम्प होता फ्रॉम 2 जुलै टू 15 जुलै. आणि त्यानंतर तिकडे आमचं कॉम्पिटिशन झालं IDSSC इंटर डायरेक्टेड शूटिंग स्पोर्ट्स कॉम्पिटिशन आणि त्यामध्ये ऑल ओव्हर इंडियाचे 295 कॅडेट्सनी सहभाग घेतला होता. आणि तिकडनं नंतर आमची सिलेक्शन झाली आहे GV माळवणकर कॅम्पसाठी. तर सर्वात आधी तिकडे कॉम्पिटिशन झाल्या होत्या. प्रत्येक डायरेक्टरेट्सकडनं सगळ्या कॅडेट्सनी सहभाग घेतला होता आणि तिकडनं आमचे टॉप 16ची टीम माळवणकरसाठी सिलेक्ट झाली आहे आणि त्याच्यामध्ये माझी 5th रँक आहे आणि मी आता महू मध्य प्रदेशमध्ये कॉम्पिटिशनला सहभाग करण्यात जाणार आहे. तर त्वरिता, तू या सगळ्या अचीवमेंट्स मध्ये काय सांगशील? तुला कोणते कोणते प्रॉब्लेम्स आले किंवा तू कोणते काही शिकलीस, नवीन सॅक्रिफायसेस किंवा ऍडजस्टमेंट्स किंवा ॲबिलिटी स्किल्स तुझ्यामध्ये काय आले आणि एक्सपिरियन्स शेअर कर तुझ्या त्या 10 दिवसांमध्ये. सुरुवातीला तर पुण्यामध्ये आमचे टोटल 5 कॅम्प झाले होते. नवीन नवीन फ्रेंड्स भेटले वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या बटालियन्स मधनं आणि नवीन लोकांसोबत पण हे झाला माझा इंटरॅक्शन्स झाले आणि तिकडनं नंतर कॉम्पिटिशनला जाण्याची पण जर्नी खूप टफ होती. कॉम्पिटिशन कुठून स्टार्ट झालं? तेव्हा सिलेक्शनच्या वेळेसला काय काय होते, म्हणजे कोणते इव्हेंट्स होते किंवा कोणत्या पोझिशनवरती तुला फायरिंग घेतलं? तर आमचे कॉम्पिटिशन्स पुण्यामध्ये सुरू झाले होते 17 एप्रिल पासून आणि 17 एप्रिल पासून टोटल 4 ते 5 कॅम्प झाले आहेत आणि त्याच्यामधने पहिला तर 25 मीटरमध्ये सिलेक्शन होतं. त्यानंतर आमची बालेवाडी स्टेडियममध्ये 2 महिने प्रॅक्टिस झाली आणि नंतर 50 मीटर या इव्हेंटमध्ये मी 3P या पोझिशनमध्ये फायरिंग करत होते. तर त्या पोझिशनमध्ये पहिला तरी प्रोन पोझिशन म्हणजे पूर्णपणे खाली झोपून 20 शॉट्स फायर करायचे होते. त्यानंतर निलिंग पोझिशन होती म्हणजे गुडघ्यावर बसून फायरिंग करायची 20 शॉट्स आणि त्यानंतर स्टँडिंग पोझिशनमध्ये 20 शॉट फायर करायचे. असे 60 शॉट्स फायर करून ऍप्लिकेशन बेस्ड फायरिंग होती. त्या 10 डेज मध्ये तुझं रुटीन वगैरे काय होतं? म्हणजे तुझं दिवसाचं काय काय करत होतीस तू? सकाळी आमची PT परेड असायची, फॉल इन 5:30ला असायचं. मग PT परेड झाल्यानंतर आम्हाला नाश्त्यासाठी टाइम दिलेला असायचा आणि त्यानंतर आमची ड्राय प्रॅक्टिस असायची आणि ड्राय प्रॅक्टिस झाल्यानंतर आमचे फिजिकल ट्रेनिंगही घ्यायचे आणि आम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील शूटिंग बाबतीत तर तेही सॉल्व्ह करायचे सेशन्स असायचे. तर त्या 10 दिवसांमध्ये तुझे कॅम्प कुठे कुठे हेल्ड झाले? म्हणजे पुणे हेडक्वार्टर्स, आय थिंक मला तर वाटतं पुणे हेडक्वार्टर पासून स्टार्टिंग कॉम्पिटिशन होती. तिथून तू किती कॅम्प हेल्ड केलीस आणि किती किती दिवसाचे होते ते? तुला ब्रेक किती मिळाला डॉक्युमेंट्स वगैरे करण्यासाठी? प्रत्येक कॅम्प आमचे 10 दिवसांचे होते आणि प्रत्येक बटालियनचा आता 36 बटालियन 38 बटालियन असे सगळे वेगवेगळ्या बटालियन्सचे कॅम्प होते आणि ते प्रत्येक कॅम्प 10 दिवसांचे होते. त्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला कोणती नवीन म्हणजे प्रोग्राम्स झाले का? कोणते व्हिजिट्स वगैरे किंवा कोणत्या अधिकाऱ्यांचे लेक्चर्स वगैरे काय झाले? असे काही स्पेशल इव्हेंट्स अटेंड केलीस का तू? स्पेशल इव्हेंट्स तर आमचे होते आणि खूप काही वेगवेगळ्या विषय जसे की सेव्ह ट्रीज, सेव्ह नेचर वगैरे ह्याच्यावर गेस्ट लेक्चर्स पण असत होते आणि वेगवेगळ्या बटालियनची सर येऊन पण व्हिजिट करून जायचे. लाईन एरिया वगैरे आम्हाला क्लीन करायचा असायचा आणि डिसिप्लिन वगैरे आमची सगळी चेक व्हायची. मग त्याला तुझ्यावरती फ्रेंड रिव्ह्यू काय आहे? म्हणजे तुझ्या मित्रमंडळीबद्दल तुला काय वाटतं की त्या कॅम्प्समध्ये तुला आलेला अनुभव तुझ्या मैत्रिणींबद्दल किंवा तुझ्या आसपासच्या ॲटमॉस्फिअर बद्दल? पुण्यात तरी वातावरण थोडं थंड होतं. तमिळनाडू गेलं की थोडं ह्युमिड क्लायमेट आहे तमिळनाडूमध्ये. क्लायमेटचे पण चेंज खूप झाले होते आणि तसंच तिकडचे फ्रेंड्स वगैरे पण चांगले बडीज भेटलेले मला. ते सपोर्ट करायचे थ्रू आउट द जर्नी आणि कॅम्पमध्ये पण असताना त्यांनी काय म्हणजे मला डाऊट्स असतील किंवा काय प्रॉब्लेम्स वगैरे असतील ते सॉल्व्ह करायला मला मदत करायची दरवेळेस. तुझं मोटिव्ह काय होतं की तुला त्या प्लेस पर्यंत अचीव्ह करायचे? यासाठी तू स्वतःच्या सेल्फला मोटिवेशन कसं देत होतीस? कारण की प्रत्येक एका माणसाला ना एनर्जीची गरज असते. दिवस संपला की आपण त्याच्याबद्दल विचार करतो. मग तुला असं कोण पर्टिक्युलर पर्सन असतो की जो आपल्याला काय मोटिवेट करतो की हे कर ते कर? मग तुला असं कोण मोटिवेट करत होतं की तुला ते गोल्स तुझे अचीव्ह करायचे? सर्वात पहिला तर मी सेल्फ मोटिवेटेड आधीपासूनच राहायचे
आणि माझे मम्मी डॅडींशी मी रोज फोनवर बोलायचे आणि त्यांनी मला थ्रू आउट कॅम्प खूप मोटिवेट केलं. कॉलवर ते मला नेहमी सांगायचे की तू तुझं बेस्ट दे खेळताना, तुझं परफॉर्मन्स एकदम टॉप कर. आणि दरवेळेस मी जेव्हा प्रॅक्टिस करत असायचे तेव्हा सारखं माझ्या मनात हेच चालायचं की आपल्या आई वडिलांनी खूप कष्ट करून आपल्याला इथे पाठवलेलं आहे आणि आपल्याला संधीचं सोनं करून दाखवायचं आहे. आणि मी खूप लक्ष देऊन प्रत्येक शॉट फायर करायचे आणि प्रत्येक वेळेस माझ्या मनात हेच विचार चालते दरवेळेस. ओके. मला माहिती, मी पण एक फायरिंगचा इव्हेंट अटेंड केला होता. तेव्हा आपल्या मनामध्ये गोंधळ असतो, श्वासाला कंट्रोल करणं, मन स्थिर ठेवणं. त्याच्यामध्ये तू स्वतःच्या विचारांना स्टेबल कशी आणलीस? हो, माहिती रिस्पॉन्सिबिलिटीज होते, पण तू त्याला पण एक वेला कसं शांत केलीस आणि तू शॉट फायर केलीस, हे मला थोडं डिटेलमध्ये सांगशील? तर सुरुवातीला तर जेव्हा आमची पीटी परेड असायची तेव्हा आम्हाला योगा तरी सगळ्यात जास्त घ्यायचे आणि प्राणायाम आणि भ्रामरी वगैरे सगळे जे मेडिटेशनचे प्रकार असतात. तर मेडिटेशनने आपलं मन एकाग्र व्हायला खूप मदत होते आणि वेगवेगळे योगासन केल्याने सुद्धा बॉडी आपली लवचिक राहते आणि मेंटली आणि फिजिकली तरी आपल्याला फायरिंग करताना काही प्रॉब्लेम येत नाही. तर योगाने खूप मला हेल्प केलं शूटिंगच्या ह्याच्यामध्ये तरी. मग तुझे बाकीचे असे कोणते स्पोर्ट्स इव्हेंट आहेत जे तुला फायरिंग मध्ये पण ऍब्सोल्युटली हेल्पफुल झालेत? बाकीचे तर मी रनिंग वगैरे करायचे जेव्हा पीटी परेड असायची तेव्हा, आणि अजून स्ट्रेचिंगचे वगैरे एक्सरसाइज असायचे आणि मेडिटेशन वगैरे ते तर असायचंच कंटिन्यू. ओके. फायरिंग हा इव्हेंट ऍक्च्युअल म्हणजे रेंज किंवा ग्राउंड वरती होईल, तर त्यावरती तुम्हाला स्टडीज बेसिस तुम्हाला क्लासेस वगैरे व्हायचे किंवा कोण सर वगैरे तुम्हाला लेक्चर्स घ्यायचे का? तर आमच्या टीमला कोच करण्यासाठी 2 सिव्हिल कोचेस पण अपॉइंट केले होते. तर ते कोचेस आम्हाला ट्रेनिंग द्यायचे आणि आमची जशी पोझिशन आहे किंवा त्यामध्ये काही डाऊट्स वगैरे असतील तर ते सर आमची सॉल्व्ह करायचे. आणि दरवेळेस आमचं कसं असायचं की दरवेळेस पोझिशन सेम आली पाहिजे आणि त्याच पोझिशनमध्ये आपल्याला प्रॉपर प्रोसेस करून शॉट घेता आला पाहिजे. त्यासाठी सर आम्हाला दरवेळेस मोटिवेट करायचे आणि गाईड करायचे. ओके. जेव्हा तुला तुझा टार्गेट पेज किंवा तुम्हाला टार्गेट पेज दाखवलं जायचं का नंतर तुमच्या आफ्टर शूटिंग? आम्हाला कसं असायचं, एका टार्गेटवर 5 शॉट्स फायर करायला द्यायचे आणि त्यानंतर आम्हाला टार्गेट दाखवलं असायचं. मग कुठे कुठे आपले शॉट्स लागले त्यानुसार आपण आपली प्रॉपर पोझिशन घेऊन फायरिंग करायची. ती टेक्निक फॉलो करून आम्हाला फायरिंग करायला द्यायची. ओके. मग तुझा ऑल ओव्हर एक्सपिरियन्स काय म्हणतो की तुला हे मोटिव्ह राहण्यासाठी किंवा तू काय शिकलस एनसीसी मधून, तू स्पेशली काय शिकलस? एनसीसी मध्ये मला फायरिंगची संधी भेटली ह्यासाठी मी खरं तरी खूप आभारी आहे. आणि एनसीसी मधनं ते गाईड वगैरे करायला सर पण खूप चांगले होते आणि थ्रू आउट द जर्नी सरांनी पण खूप हे केलं, मोटिवेट केलं. आमचे कोचेस पण असायचे आणि सर पण असायचे. जे तमिळनाडूला आमच्यासोबत सर आले होते त्यांनी पण खूप आम्हाला सपोर्ट केला आणि तिकडेही आम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे असायची किंवा प्रॅक्टिस वगैरे करताना ते नेहमी आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यायचे आणि त्यांनी पुढे प्रोग्रेस करायला मदत झाली खूप. मी असं ऐकले तुला आधीपासूनच शूटिंग मध्ये कल होता, मग तुला तो आवड निर्माण कुठून झाला? म्हणजे वयाच्या कितव्या वर्षापासून तू शूटिंग हा इव्हेंट चालू केलास? मी जेव्हा स्कूलमध्ये होते, इंडियन मॉडेल स्कूलमध्ये, तेव्हा तिकडे आमची 10 मीटरची रेंज आहे रायफलची. तर त्या रेंजवर मी प्रॅक्टिस करायला जायचे आधी आणि मला म्हणजे आवड निर्माण, मला रायफल कसं नवीन एक म्हणजे प्रकार होता ना रायफल शूटिंग हा स्पोर्टचा. तर मला ट्राय करून बघायचं होतं की रायफल चालवले की कसं वाटतं आपल्याला. आणि मनात ना आपले काही डाऊट्स वगैरे असतात, आपण फक्त पिक्चरमध्ये वगैरे बघतो की हिरो वगैरे रायफल वगैरे चालवतात, पण ते खरं खरं रायफल हातात घेऊन चालवणं ही गोष्ट मला एकदा एक्सपिरियन्स करायची होती. त्यामुळे मी आमच्या रेंजवर रायफल शूटिंगला लावलेले आणि मी 8th स्टँडर्ड पासून रायफल शूटिंग करते. ओके. 8th स्टँडर्ड पासून तू कंटिन्यू केलंस का? 8th स्टँडर्डला एक पूर्ण वर्ष तरी कंटिन्यू केलं. त्यानंतर जेव्हा मी 9thला होते तेव्हा कोरोना आला होता आणि त्यामुळे 2 वर्ष तरी पॉज होतं. पण त्याच्यामध्येही मी घरी योगा वगैरे करायचे आणि त्यानंतर जेव्हा सगळं अनलॉक झालं, लॉकडाऊन वगैरे सगळं संपलं होतं, त्यानंतर मी कंटिन्यू केलं रायफल शूटिंग. ओके. या सगळ्या गोष्टींचा म्हणजे या सगळ्या मागे कुणी तुला जास्त पाठबळ दिलं की तू शूटिंग वरती फोकस कर, तसं स्टडीजला पण कर? तुला जास्त फॅमिली मधून कोणाचा सपोर्ट मिळाला? फॅमिलीमधनं मला मम्मी आणि डॅडींचा खूप सपोर्ट होता. त्यांनी मला कधीच कोणत्या गोष्टींना नाही म्हटलं नाही. मी जरी त्यांना सांगायची की मला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तर ते मला दरवेळेस प्रोत्साहन करायचे त्या गोष्टी बाबतीत आणि त्यांनी दरवेळेस मला सपोर्ट केलं प्रत्येक गोष्टीत.